नमस्कार, मी डॉक्टर संजय आहे. माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे निओ केअर हॉस्पिटल. आता ज्या वेळेला आम्ही ओपीडी मध्ये बाळांना चेक करत असतो, बऱ्याचदा उशीर झाल्यामुळे किंवा एखादा आजार बळावल्यामुळे ते बाळ आमच्याकडे येतात. तर याला कारणीभूत काय असतं की बऱ्याचदा काही घरगुती उपाय त्या बाळांवरती केले जातात. समजा बाळाला ताप आलाय तर कधीतरी ऐकलेलं असतं की पॅरासिटामॉलचं औषध दिल्याने ताप जातो, किंवा अजूनही दुसरे काही औषधं असतात जे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरातील काही वडीलधारी मंडळी सांगतात की औषध द्या, ह्या औषधाने बाळ बरं होईल. आणि मग अशा पद्धतीने काही दिवस त्या बाळाची ट्रीटमेंट घरीच केली जाते आणि नंतर उशीर झाल्यानंतर त्या बाळाला बालरोग तज्ज्ञांना दाखवलं जातं. ज्या वेळेला बऱ्याचदा खूप कॉम्प्लिकेशन होऊन ते बाळ सिरियस होऊन जातं. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की समजा एखाद्या बाळाला ताप येतोय तर तो ताप आपण चेक केला पाहिजे, आणि जर तो 100 डिग्री फॅरेनहाइट पेक्षा जास्त असेल तर अशा बाळाला घरगुती उपाय करून चालणार नाही. आणि त्यातही एखादा बाळ जर 30 दिवसाचा आहे आणि त्याला 2-3 दिवस जर ताप येतो तर त्या बाळाला ऍडमिट करायची सुद्धा गरज पडू शकते, कारण ह्या बाळांचा ताप मेंदूपर्यंत जाऊ शकतो किंवा त्यांना भयंकर असे सिरियस आजार देखील असू शकतात ज्याच्यामुळे हा ताप आलेला आहे. फक्त ताप कमी करून ते बाळ बरं होणार नाहीये, परत ते ताप कशामुळे आलाय त्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. त्यानंतर हा जो मान्सूनचा पिरियड आहे याच्यामध्ये काही व्हायरल आजार आहेत. जसं आता सध्या रेस्पिरेटरी सिन्सिटिव्ह व्हायरस किंवा RSV व्हायरसमुळे नवजात शिशूंना खूप जास्त प्रमाणामध्ये निमोनिया होतोय. आणि अशा बाळांना जर आपण घरगुती उपाय करत राहिलो तर तो निमोनिया वाढून ते बाळ दगावण्याची सुद्धा शक्यता असते. त्याच्यामुळे असं जर कधी होत असेल 1-2 दिवसामध्ये जर ते बाळ घरगुती उपायाने बरं होत नसेल तर लगेच त्या बाळाला नवजात शिशु तज्ज्ञ किंवा बालरोग तज्ज्ञांना दाखवावं. दुसरं, कधी कधी काय होतं की बाळ उलटी करत असतं. काही वेळेला त्याला आम्ही रिगर्जिटेशन म्हणतो की ते नॉर्मल आहे, जसं बाळाचं वय वाढेल तसं त्या बाळाची उलटी कमी होते. परंतु जर एखाद्या बाळाला हिरव्या रंगाची उलटी होते किंवा रक्ताची उलटी होते तर अशा बाळाला घरी आपण ठेवून चालणार नाही. अशा बाळाला लवकरात लवकर नवजात शिशूंना आणि बालरोग तज्ज्ञांना दाखवावं लागतं. त्यानंतर एखादं बाळ खूप सुस्त आहे आणि दूध पिण्यासाठी उठत नाहीये, दूध पाजताना सुद्धा त्या बाळाला दूध गिळता येत नाही, तर हा एक सिरियस प्रॉब्लेम असू शकतो. अशा कंडिशनमध्ये घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन ट्रीटमेंट सुरू करणं फार गरजेचं असतं.